माझं नाव सायली धनाबाई. बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलेला असेल, धनाबाई काय आहे. मला अभिमानाने सांगायला आवडेल, आपल्या देशामध्ये अशा कित्येक महिला अधिकारी होऊन गेल्या असतील, कित्येक महिला राजकारणामध्ये येऊन गेल्या असतील. आज महिला विमान चालवते, आज महिला ट्रेन चालवते, आज महिला रिक्षा सुद्धा चालवते. आज महिला आहे म्हणून जग पुढे आहे. महिला आहे म्हणून आज मुलगा जन्माला येतो, मुलगी जन्माला येते आणि पिढ्यानपिढ्या चालत राहतात. पण वाईट कशाचं वाटतं माहितीये का? आजही आमच्या नावामध्ये आमच्या आईला स्थान नाहीये. आणि म्हणून मी माझ्या नावामध्ये आडनाव न लावता माझ्या आईला स्थान दिलंय. म्हणून माझं नाव सायली धनाबाई आहे. धनाबाई हे माझ्या आईचं नाव आहे. आडनाव न लावण्यामागं कारण काय? मला जात लपवायची नाहीये, बिलकुल नाही. माझं आडनाव कसं नलावडे आहे, त्याच्या मागचं कारण काय ना, आपल्याकडे आडनाव का विचारलं जातं? याची जात कोणती हे ओळखण्यासाठी. आणि जातीवरनं ठरवलं जातं की याचं कर्तृत्व काय असणार आहे आणि याचा स्वभाव काय असणार आहे. आम्ही चंद्रावर जाऊन आलो, पण अजूनही आम्ही जातीतच अडकलेलो आहोत. म्हणून कोणी जर विचारलं तर तुझं आडनाव काय, तर मी कधीच माझं आडनाव वगैरे सांगत नाही. मला माझं नाव हे माझ्या आईमुळे पूर्ण आहे असं वाटतं. आणि म्हणून मी सर्वांना सायली धनाबाई अशी माझी ओळख करून देते. कारण लहानपणापासून माझ्या शिक्षणामध्ये म्हणा किंवा माझ्या जडणघडणीमध्ये माझ्या आईचा खूप मोठा वाटा आहे. आणि त्यामुळे मला माझं संपूर्ण अस्तित्व हे फक्त माझ्या आईमुळे पूर्ण झालं असं वाटतं. म्हणून मी सायली धनाबाई आहे. आता त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला थोडंसं माझ्या शैक्षणिक प्रवासाबद्दल सांगेल. जेजुरी अजूनही तसा ग्रामीण भागच आहे. म्हणजे अजून आपण शहरी झालेलो नाहीयेत आणि आपण अजून पूर्णपणे ग्रामीण पण नाही, आपण मधल्यामध्ये आहोत. तर मग अशा वातावरणामध्ये काय होतं ना, की शिक्षणाची खूप वाताहत होऊन जाते मुलांची. म्हणजे जसं माझ्या बाबतीत झालं, 10वी पर्यंत शिक्षण माझं आळंदीमध्ये झालं. आळंदी देवाची सर्वांना माहिती असेल. 11वीला ऍडमिशन घ्यायचं होतं आणि आपल्याकडे पद्धत आहे ना, की आधी मी 8 दिवस कॉमर्सला बसले. पण मला माझ्या शेजारच्यांनी असं सांगितलं की सायन्सला ऍडमिशन घे, कारण इज्जत असते. ध्येय काहीच ठरलेलं नव्हतं, काय आयुष्यात व्हायचंय काही माहित नव्हतं. कारण काय की आपल्यामध्ये आत्ताही आपल्या घरामध्ये आपल्या मुलांना काय बनवायचंय याच्याविषयी चर्चा केली जात नाही. लहानपणापासून मुलांवर आणि मुलींवर एकाच विषयाचं कंटिन्यू बंबार्डिंग केलं जातं, ते म्हणजे असतं लग्न. पण आम्ही मुलांशी करिअर या विषयावर कधीच बोलत नाही. आणि ते कुठेतरी ग्रामीण भागात असल्यामुळे मला माहित नव्हतं 12वी नंतर काय असतं, 11वीला ऍडमिशन कशासाठी घ्यायचं असतं, सीए माहित नव्हतं, स्पर्धा परीक्षा माहित नव्हत्या, काही माहित नव्हतं. आणि 11वीला फक्त आणि फक्त इज्जत असते म्हणून सायन्सला ऍडमिशन घेतलं. आणि 11वी आणि 12वी माझी कशी बशी पूर्ण केली. मला 12वीला हार्डली 50% सुद्धा कसे तरी मिळालेले होते. मी हे का सांगतेय, बऱ्याच मुलांना न्यूनगंड असतो की मला कमी मार्क मिळाले तर मी आयुष्यात काही करू शकणार नाही. 12वी झाली, त्यानंतर मी BCSला ऍडमिशन घेतलं, पण मला त्याच्यामध्ये लँग्वेजमध्ये काही रस वाटत नव्हता. आणि मग नंतर मी साईड बाय साईड BAला ऍडमिशन घेतलं आणि मी नंतर MA पब्लिक सर्व्हिसेस माझं पूर्ण केलं. हे सगळं करत असताना सांगायला तुम्हाला अभिमान वाटेल, मी इयत्ता 12वीचा रिझल्ट लागण्याआधी जॉब करायला सुरुवात केली. मी कॉल सेंटरमध्ये जॉब करायला सुरुवात केली. माझा रिझल्ट लागण्याआधी मला 4,500 रुपये पगार सुरुवात झाली होती. माझा रिझल्ट बाकी होता. आणि तो रिझल्ट पण जेव्हा कॉल सेंटरमध्ये फोन येतात ना, की मॅडम रिझल्ट कसा पाहायचा 12वीचा आम्हाला सांगा. आणि मग नंतर मी त्या व्यक्तीला विचारलं, सर माझा पण रिझल्ट पाहायचा आहे, मला सांगता का, कारण माझ्याकडे तेव्हा फोन नव्हता. आणि त्या व्यक्तीने मला फोनवरून सांगितलं होतं की मॅडम तुम्ही पास झालाय. रिझल्ट आणायला जायला सुद्धा वेळ नव्हता, कारण मी कामावर होते. आणि माझ्या आईने जाऊन माझा रिझल्ट आणला. पण माझं फळ्यावर नाव होतं की इंग्लिशमध्ये मी कॉलेजमध्ये पहिली आलेली होते. त्यानंतर ग्रॅज्युएशन कंप्लीट करत होते. आणि त्या काळामध्ये एक गोष्ट जाणवली की माझी आई कष्ट करत होती. आणि कुठेतरी मनाला खात होतं की अरे आता मी माझ्या आईला आराम द्यायला पाहिजे आणि मी काहीतरी आयुष्यामध्ये केलं पाहिजे. आणि सासवडला मी माझं 3rd इयर कंप्लीट झाल्यानंतर लगेचच सावली अभ्यासिका नावाने माझा व्यवसाय सुरू केला, ज्याची सुरुवातीचं भांडवल होतं फक्त 5,000 रुपये. 5,000 रुपये मी माझ्या जे काही सेव्हिंग्ज होते म्हणा, ती खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. मी हडकोमध्ये एक हॉल घेतला. आपल्याला हे माहिती असेल तुम्हाला, बुकेमध्ये आपण जेव्हा जेवायला जातो, जेव्हा ते लांबके टेबल असतात, ते टेबल जुने विकत घेतले, जुन्या खुर्च्या विकत घेतल्या, त्याला स्वतः ऑइल पेंट मारला, फ्लेक्सचे कागद उलटे करून लावले, टाचण्या मारल्या
आणि माझी पहिली अभ्यासिका तिथे सुरू झाली. आज तुम्हाला सर्वांना सांगायला मला अभिमान वाटेल, आज पुण्यासारख्या शहरामध्ये माझ्या अभ्यासिकेच्या 5 शाखा आहेत. या 5 वर्षामध्ये मी 5 शाखा निर्माण केल्या. त्यानंतर मी वुमन्स हॉस्टेल, महिलांचे वसतिगृह चालू केले आणि सांगायला अभिमान वाटतोय त्याच्याही 5 शाखा आत्ता सदाशिवपेठ, शनिवारपेठ, नारायणपेठ इथे पूर्ण झालेल्या आहेत. वेगवेगळ्या व्यवसायांमधून जो व्यवसाय मी 5,000 रुपयांवर सुरू केला होता, आज त्याची उलाढाल 60-70 लाखांपर्यंत येऊन पोहोचलेली आहे. लवकरात लवकर ती मी 1 करोड, 1.5 करोड, 2 करोड याच्या पुढे नक्कीच जाण्याचा प्रयत्न करेल. पण हा सगळा जो काही आहे माझा प्रवास, हा मोजून 5 वर्षांमध्ये झालेला आहे. मी हे तुम्हाला का सांगतेय, तुमच्यामध्ये पण या क्षमता आहेत, हे तुम्ही सुद्धा करू शकता. आणि फक्त व्यवसायामध्ये न अडकता मी सामाजिक कार्य देखील करते. दुष्काळासारख्या परिस्थितीमध्ये प्रत्येक घरामध्ये जाऊन 1 मूठ दुष्काळग्रस्तांसाठी असं आवाहन केलं होतं आणि सांगायला आवडेल 23,000 किलो धान्य गोळा झालं होतं आणि शेतकऱ्यांपर्यंत आम्ही नेऊन ते पोहोचवलेलं होतं. पालखीमध्ये पथनाट्य असतील, बालकामगार मुलांसाठी काम असेल किंवा पुण्यामध्ये अनेक गरजू महिलांना जेव्हा मदत लागते, किंवा कोविडमध्ये रोज आम्ही 250 लोकांना जेवण वाटप करत होतो. कोविडमध्ये जेव्हा जेव्हा लोकांना बेड लागतील, इंजेक्शन लागतील, प्लाझ्मा लागतील, ते आम्ही पुरवत होतो. सांगायचं तात्पर्य काय आहे, हे सगळं मी का करू शकले, कारण माझ्या आईने मला कधी चूल आणि मूल या गोष्टीमध्ये अडकवलं नाही. म्हणून आज सायली धनाबाई स्टेजवर उभी आहे. आज माझ्या महिलांना मला एकच गोष्ट सांगायची आहे, एकच गोष्ट विचारायची आहे, किंवा इथे बसलेल्या सगळ्या पुरुषांना, दादांना एक गोष्ट विचारायची आहे. जेव्हा आपण लग्नाचा विषय घेतो ना आयुष्यामध्ये, तेव्हा आपण काय म्हणतो, साधी मुलगी बघा, आम्हाला साधी मुलगी हवी आहे, कमवणारी नसली तरी चालेल. आम्ही जेव्हा आमच्या आयुष्यामध्ये आदर्श मानतो जिजाऊंना, आदर्श मानतो आमच्या अहिल्यादेवींना, आदर्श मानतो आमच्या सईबाईंना आणि आदर्श मानतो अशा असंख्य आपल्या स्त्रियांना आणि आमच्या नवदुर्गांना, पण आम्ही जेव्हा घरामध्ये सून आणतो ना, तेव्हा आम्हाला ती साधी हवी असते. कर्तृत्ववान स्त्री अजूनही आमच्या समाजाला झेपत नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं माहितीये का, आमच्या ज्या घरातल्या मुलांना सुद्धा आम्ही करिअरचं महत्त्व पटवून देऊ शकत नाही, कारण अजूनही आमच्या आयांना करिअरचं महत्त्व पटलेलं नाहीये. आज तुम्ही विचार करा ना, आज कितीतरी महिला असतील ज्यांच्या वडिलांनी बनियन फाटलेला असताना सुद्धा तुमच्या क्लासच्या फी भरल्या असतील, तुमच्या कॉलेजच्या फी भरल्या असतील. कितीतरी महिला असतील ज्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे. मग आम्ही शिक्षण का घेतलं, फक्त आम्हाला डिग्री कंप्लीट करायची आहे म्हणून. आता मला मेत्र मॅडम भेटल्या आल्या आणि त्यांनी मला सांगितलं की त्यांच्या मुलीने सुद्धा पद मिळवलेलं आहे आणि त्या कार्यरत आहेत. त्यांच्या नातवांची कुठपर्यंत मजल घेतली आहे ते पण मला त्यांनी सांगितलं. आज ही पिढी का घडली माहितीये का, कारण त्या सुशिक्षित आहेत आणि त्यांनी ठरवलं की माझ्या घरातली स्त्री ही पुढे गेली पाहिजे. आज आम्ही हा प्रयत्न का करत नाही? लहानपणापासून आमच्यावर, हे भाषण मी फक्त महिलांसाठी म्हणूनच नाही देते, हे मी पुरुषांना पण विचारेल. तुम्ही जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जाता तेव्हा आपलं ध्येय एकच असतं, चांगलं कमवायचंय, मुलगी चांगली मिळेल. फक्त आणि फक्त लग्न या गोष्टीमध्ये एवढं गुरफटून जातो ना की आम्हाला आमची पुढची स्वप्न बघायलाच वेळ मिळत नाही. तिथे शिवाजी महाराजांना स्वतःचं स्वराज्य निर्माण करायचंय म्हणजे काय करायचंय याबाबत आपण कधी का विचार करत नाही. नेमकं महाराजांना काय म्हणायचं होतं, अरे तुमचे स्वराज्य निर्माण करायचे म्हणजे तुमचे स्वतःचे व्यवसाय उभारा. जर ही एक मुलगी करू शकते या वयामध्ये, तर इथं बसलेली प्रत्येक स्त्री करू शकते, इथं बसलेला प्रत्येक पुरुष, प्रत्येक मुलगा, प्रत्येक तरुण हे करू शकतो. आणि इथं बसलेली ही सगळी लहान मुलं सुद्धा आयुष्यात असं काहीतरी मिळवायचंय याची स्वप्न बघू शकतात. आज मला प्रचंड अभिमान वाटतो जेव्हा कुठेही जाताना मी माझ्या आईला घेऊन जाते. आज आपण म्हणतो ना की स्वतःचं घर घेणं, स्वतःचं गाडी, स्वतःची कार घेणं, ही सगळी स्वप्न पूर्ण करायला माणसाचं अख्खं आयुष्य जातं. आज सांगायला अभिमान वाटतोय ही सगळी स्वप्न मी माझ्या वयाच्या 30च्या आत पूर्ण केली सुद्धा. स्वप्न, व्यवसाय म्हणजे फक्त पैसा नाहीये, तुमचं अस्तित्व आहे. आज किमान तुमच्यातली 10 लोक तरी विचार करतील ना, सायली धनाबाई हे एक अस्तित्व आहे. असे तुमचे अस्तित्व कधी निर्माण होणार याच्यावर एकदा विचार करा. आज आमची सगळी मुलं, सगळी लहान मुलं आल्यावर मी खूप चांगलं ऑब्झर्वेशन करत होते
इथे 3 ते 4 मुलांच्या हातामध्ये फोन होते, ज्यांच्या हातामध्ये इंस्टाग्राम होतं आणि ते रील्स बघत होते. किती वर्षाची मुलं आहेत ही? अजून यांनी वयाची 10 वर्ष सुद्धा क्रॉस केलेली नाहीयेत. अहो, ती इंग्रजांची गुलामी परवडली, पण आता तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या नावाखाली जी गुलामगिरी तुम्ही अवतरली, स्वतः स्वीकारली आहे ना, ती फार वाईट आहे. आज या लहान मुलांचा मेंदू, म्हणजे मी बऱ्याचदा आयांना सुद्धा बघते बरं का सर, की काही काम असेल ना, डिस्टर्ब करू नको, किंवा टीव्हीची सिरियल बघायची, डिस्टर्ब करू नको. मुलांच्या हातामध्ये आपण सहज फोन देऊन टाकतो आणि मुलं युट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक या सोशल मीडियामध्ये जातात. अहो, मुलंच काय, आमचे तरुण मुलं सुद्धा इंस्टाग्रामच्या विळख्यामध्ये एवढी अडकलेली आहे की तुमचा मेंदूच तुम्हाला विचार करू दिला जात नाहीये. तुम्हाला गुलाम बनवलं जातंय. गुलाम कोण बनवतंय? ही जी फेसबुकची, इंस्टाग्रामची जी कोणी फाउंडर लोक आहेत, जी अमेरिकेमध्ये बसली आहेत, त्या कंपन्या तुम्हाला गुलाम बनवतायत आणि तुम्ही गुलाम बनलेत सुद्धा. तुमच्या मनाला विचारून बघा, तुमचा दिवस जर 24 तासांचा असेल ना, तर त्यातला तुमचा स्क्रीन टाइम बघा, तुम्ही 9 ते 10 तास फोनवर असता, फक्त आणि फक्त फोनवर. तुम्ही कधी याच्यात विचार केलाय का? कितीतरी मुलं, जसं मी तुम्हाला म्हटले की आपल्या पालक कितीतरी मुलांना फोन हातामध्ये देतात. किती पालकांनी मागच्या वर्षामध्ये आपल्या मुलांच्या हातामध्ये पुस्तकं दिली आहेत? विचारा, तुमच्या मनाला विचारा. तुम्ही मुलांना गिफ्ट देताय, आयफोन पाहिजे. आत्ताच्या मुलांचं स्वप्न काय? आयफोन पाहिजे. शेवटचं पुस्तक तुम्ही तुमच्या मुलांना हातामध्ये कधी दिलं? आयांनो, विचार करा. पुढची पिढी बर्बाद होत नाहीये, तुम्ही तिला बर्बाद करताय. आणि नंतर तुम्ही बोंबा ठोकायला मोकळे की या पिढीला काहीच अक्कल नाही, कारण तुम्ही या पिढीसमोर कोणतेही आदर्श निर्माण केले नाहीत. आत्ताच्या सण उत्सवांचं स्वरूप काय झालंय? मोठमोठ्यांनी डीजे लावायचे, मद्यधुंद होऊन नाचायचं. अरे, त्या महापुरुषांच्या विचारांचं काय? हे विसरून गेलोय आम्ही सगळे. एक वेळ तो डीजे लावू नका, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संपूर्ण आयुष्य सांगणारा एखादा व्याख्याता समोर आणा आणि तो मुलांसमोर उभा करा. तेव्हा म्हणता येईल की तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीचा विचार करताय आणि त्यांना संस्कार देताय. ठीक आहे, तुम्ही तुमचे महापुरुष तुमच्या जातीनुसार वाटून घेतलेत ना, किमान त्या जातीच्या महापुरुषाची पुस्तकं तरी आणून तुमच्या मुलांच्या हातामध्ये द्या. छत्रपती संभाजी महाराजांचा जेव्हा फोटो आमच्या तरुण पिढीच्या डोळ्यासमोर येतो ना, तेव्हा कुठला? आठवा बरं, आक्रमक चेहरा संभाजी महाराजांचा, सिंहाच्या जबड्यात घालून हात, बरोबर? तोच फोटो आमच्या सगळ्यांच्या समोर येतो. पण संभाजी महाराजांनी इतक्या कमी वर्षात, त्यांचं आयुष्य खूप कमी होतं, बुधभूषण नावाचा एक ग्रंथ लिहिला. हे आम्ही आमच्या मुलांना कधी सांगितलं का? नाही सांगितलं. आपल्याला राजकीय लोक वापरून घेतात ना, तेवढ्या पुरते आम्ही छत्रपती आणि संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांना वापरून घेतो, पण त्यांचे विचार आमच्यामध्ये कुठेच रुजलेले नाहीयेत, कुठेच रुजलेले नाहीयेत. याचं प्रचंड वाईट वाटतं. आज मी जे काही करू शकते ना, मी मागच्या काही वर्षांमध्ये वाचलंय. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचलंय, मी भारताची राज्यघटना वाचलेली आहे, त्यांचे विचार वाचलेत, स्वातंत्र्य, समता, बंधुता, या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. याच्यावर आपण मोठ्या मुलांनी मिळून किंवा तरुण लोकांनी मिळून लहान मुलांसाठी कधी शेवटची भाषणं ठेवली होती? जरा थोडंसं आठवव. मला आज तुमच्या मंडळाचा प्रचंड अभिमान वाटतोय. तुम्ही एका मुलीला इथे बोलवून 4 शब्द मांडण्याची आणि एवढं शांततेत तुम्ही ते ऐकताय, या सगळ्याची तयारी दर्शवली. हे खूप आदर्श आहे, हे खूप पुढचं पाऊल आहे. त्यासाठी तुमच्यासाठी जोरदार टाळ्या. कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट काय वाटते माहिती का मला? आता इथे जेवढी माणसं बसली आहेत ना, मला संख्या महत्वाची वाटत नाही. मी शहरांमध्ये भाषण करायला जात नाही, बोलवलं तरी मी टाळते, कारण मला त्याची गरज सगळ्यात जास्त ग्रामीण भागामध्ये वाटते. आज तुम्ही सगळे इथं बसून तुमचा मोबाईल किमान अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून मी जे 4 शब्द बोलतेय ते ऐकताय आणि किमान त्याच्यावर विचार करताय. ही खूप मोठी गोष्ट आहे. आजपासून ना प्रत्येक आईने ना एक गोष्ट ठरवाच, जिजाऊ होण्याचा प्रयत्न करा. छत्रपती शिवाजी महाराज जन्मावेत, पण शेजारच्या घरात असं करू नका. तर तुमच्या पोटी कधी अफजल खान जन्माला येतील ना, ते सुद्धा कळायचं नाही. कारण आमचे संस्कारच त्या पद्धतीचे आता चालू आहेत. पहिलं तर फोन काढून घ्या मुलांचे.
तुम्हाला माहित नाहीये तुमची मुलं फोनमध्ये काय बघतायत, काय विचार करतायत, तुम्हाला काहीच माहित नाहीये. आणि असंच या मंडळाला मी विनंती करेल की यापुढे जे काही कार्यक्रम असतील ना ते व्याख्यानाचे ठेवा.